अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार श्रोते. आज आपण गुरुचरित्रातील अध्याय 39 ज्ञानविवरण भागातला आपण मागच्याच ऐकला. आता हा भक्तिविवरण भाग सुरू आहे आणि भक्तिविवरण भागातील हा अध्याय 39 वृद्ध वंद्यत्व संतान प्राप्ती. जे एका वृद्धाला सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं संतान प्राप्त झालेली आहे अशा प्रकारच्या अध्यायाची आजची कथा आपण ऐकणार आहोत. तर हा अध्याय मन लावून मनापासून ऐका, सद्गुरूचरणी लीन व्हा, सद्गुरूची मूर्ती डोळ्यासमोर ठेवा आणि संपूर्ण अध्यायाचं श्रवण करा. ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि हा अध्याय आपल्या अनेक जवळच्या आप्तिष्ट लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्ही ऐका आणि त्यांनाही श्रवण करण्याची संधी द्या. सुरू करूया सद्गुरुचरित्र भक्तिविवरण अध्याय 39 वृद्ध वंद्य संतान प्राप्ती नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. सिद्धमणे नामधारका पुढे पूर्ववर्तीले ऐका. 60 वर्ष वांदेसी एका पुत्र झाला परियसाई. अप्तशंभ शाखेसी ब्राह्मण एक परियसी. शोकन गोत्र प्रवेशी नामतया सोमनाथ. गंगा नामे त्याची पत्नी प्रतिव्रता शिरोमणी. वेदशास्त्रे अचरणी आपण करी परियसा. वर्ष 60 झाली तिसी पुत्र नाही तिचे कुशी. वांज म्हणून ख्यातिसी होती तया घाणगापुरी. पती सेवा निरंतर करी भक्त पुरस्पर. नित्य नेमासे थोर श्री सद्गुरु दर्शना येत असे. निरंजन प्रतिदिवसी अनोनी करी सद्गुरुसी. येणे परी बहुत दिवसी वर्तित होती परियसा. ऐसे असता वर्तमानी संतुष्ट झाले सद्गुरु मुनी. उच्चा करता हसोणी तया दूजा स्त्रियसी. सद्गुरु म्हणती तियसी काय अभिष्ट असे मानसी. आणि ते प्रतिदिवसी निरंजन परोपरी. तुझ्या मनाची वासना सांग त्वरित विस्तारुण. सिद्ध पावतील नारायण गौरी रमण श्री सद्गुरु प्रसादे. ऐकोनी सद्गुरूचे वचन करी साष्टांगी नमन. विनवतसे कर जोडून पुत्रस लोको नसती. पुत्रे विन श्रेयसी पाहो नये मुकासी. पापरूपी महादोषी म्हणती माते स्वामिया. जिचे पोटी नाही बाळ तिचा जन्म निर्फळ. वाट पाहती अभयकुळ 42 पितृलोकी. पितृचिंतेती मनात म्हणती एखादी सती वंशात. पुत्र व्यावेला आम्ही हित तो उद्धरील सकळते. पुत्राविन जे घर ते सदा असे अघोर. अरण्य नाही त्यासी दूर यथारण्य तथा ग्रह. नित्य गंगा स्नानासी आपण जाते परियसी. घेऊन येती बाळकासी समस्त्रिया कौतुके. कडे घेऊन या बाळा खेळवितात स्त्रिया सकळा. तैसे नाही माझ्या कपळा मंदभाग्य असे देखाव. जळो माझे वृक्षस्थळ कडे घ्यावया नाही बाळ. जन्मोनिया संसार निष्फळ नव्हे पुरुष अथवा सती. पुत्र पौत्री असती जयासी परलोक साधे तयासी. अग्निगती निपुत्रकासी लुप्तपिंड होय स्वामिया. आता पुरे जन्म माझा 60 वर्ष झाले सहज. आम्ही आता वर्दीजा पुढे उत्तम जन्म होय. पुत्रवती व्हावे आपण अंतःकरण होय पूर्ण. ऐसावर देणे म्हणून विनमतसे त्यावेळी. ऐकोणी तयाचे वचन सद्गुरु म्हणती हसोन. पुढील जन्म जाणेल कवन तू ते स्मरण कैसे सांग. नित्य आरती अम्मासी भक्तिपूर्वक भावेसी. करिता झालो संतोषी कन्यापुत्र होतील तुझ. इह जन्मी तुते जाण कन्यापुत्र सुलक्षण होतील निगुती म्हणून सद्गुरु म्हणती त्यावेळी. सद्गुरूचे वचन ऐकोणी पालवी गाठी बांध ज्ञानी. विनवतसे कर जोडोनी ऐका स्वामी कृपा सिंधू. 60 पूर्ण जन्मासी झाली स्वामी परियसी. होत नाही विटाळासी माते कैसे पुत्र होती. नाना व्रत नाना तीर्थ
हिंडल्याने पुत्र अनेक टाई अश्वस्थ पूजा केली स्वाम्या. मज म्हणती सगळेजण करी ओ अश्वस्थ प्रदक्षिणा. ते पुरतील मनकामना होतील पुत्र म्हणूया. अश्वस्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला. विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणूया. 60 वर्ष येणेपरी कष्ट केले अपरंपारी. सेवा नित्य अद्यपिवरी अश्वस्थान प्रदक्षिणा. पुत्र न होती इहजन्मी पुढील होतील ऐसे कामी. सेवा करतसे स्वामी अश्वस्थानाची परियसा. आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्म पुत्र देसी. अन्यथा नो हे बोलसी तुमच्या स्वामी नररी. स्वामीनी दिदला मातेवर माझे मनी हा निर्धार. हास्य न करी स्वामी श्री सद्गुरु. शकुना गाठी बांधिल्या म्या पुढील जन्मी काम्यासी. करते सेवा असतस्यासी स्वामी आताची वरदेसी. इह जन्मी कन्यापुत्र अश्वस्त सेवा बहुदिवस. करिता झाले मज प्रायास. काय होईल अम्मास अश्वस्त सेवया मूर्खपणे. ऐकोणी तेचे वचन सद्गुरु म्हणती हसोन. अश्वत सेवा महापुण्य व्रता नोहे परियसा. निंदा न करी अश्वस्थासी अनंत पुण्य परियसी. सेवा करीजो अमार सरसी तू ते पुत्र होतील. आता आमचे वाक्य करी नित्य सावे संगमदिरी. अमर जावाय निरंतरी भीमरथी संगमात. तेथे अश्वस्थ असे घड जातो आम्ही अनुष्ठाना. सेवा करीवो एक मने तुम्हा सहित अश्वस्थाची. अश्वस्थाचे महिमान सांगत असे परिपूर्ण. अश्वस्थ नाम नारायण आमचा वास तेथे असे. ऐकोणी सद्गुरूचे वचन विनवत असे ते अंगणा. अश्वस्थ वृक्षाचे महिमान स्वामी मते निरुपावे. कैसे महिमा तयासी स्वामी सांगावे मजसी. स्थिर होईल माझे मनसी सेवा करीन भक्तीने. सद्गुर मंदित येसी अश्वस्थ वृक्षाचे निंदा करसी. महिमा अपार त्यासी समस्त देव तेथे वस्ती. अश्वस्थाचे महिमान असे ब्रह्मांड पुराणी निपुण. नारद मुनीच विस्तारुण ब्रह्मदेवाने सांगितले. ब्रह्मकुमार नारद मुनी नित्य गमन त्रिभुवनी. ब्रह्मयासी पसोनी आला ऋषी आश्रमासी. नारदा ते देखोनी आद्य पार्थ देवोनी. त्रिभुवनी बसले ब्रह्मनेनी आला ऋषी आश्रमासी. नारदा ते देखोनी आद्य पार्थ देवोनी. पूजा केली उपचारुणी पुसते झाले तयावेळी. ऋषी म्हणते नारदासी विनंती एक परियसी. अश्वस्थ महिमा आहे कैसी विस्तारावे स्वामिया. ऋषी वचन ऐकून सांगता झाला नारद मुनी. गेलो होतो आजचे दिनी ब्रह्मलोकी हिंडित. आपण पुसे स्वभावैसी अश्वस्थ महिमा असे कैसी. समस्त मानते तयासी विष्णू स्वरूप म्हणून या. ऐसा वृक्ष असे जरी सेवा करणे कवणे परी. कैसा महिमा सविस्तरी निरुपावे स्वामिया. ब्रह्मा सांगे अम्मासी अस्वस्थ मुळी आपण वासी. मध्ये वास ऋषिकेसी अग्री रुद्र वसे जाण. शाखा पालवी अधिष्ठानी दक्षिण शाखे क्षुलपणी. पश्चिम शाखे विष्णू त्रिगुणी. आपण उत्तरे वसतसे इंद्रदेव परियसी. वसती पूर्व शाखेसी इत्यादी देव अहर्णसी. समत शाखेसी वस्ती जाण. गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदादी यज्ञ परियसी. समस्त मुळा कुरेसी अस्ति देखा निरंतर. समस्तीर्थे देखा सप्तसागर लावण्यका. वसती आना पुरुषाका ऐसा अश्वस्थ वृक्षदान. अकार शब्द मूळस्थान. स्कंद शाखा उकारदान. फळपुष्प मकर्णवर्ण. अश्वत्थमुख अश्व अग्निकोणी. अकादक्ष रुद्रक अष्टवसु आहेत जेका स्थानी त्रेमूर्तिका. समस्त देव वससी ऐसा अश्वस्थ नारायण. महिमा वर्णवया शक्ती कवण. कल्पवृक्ष याची कारण ब्रह्मा म्हणे नारदासी. नारद सांगे ऋषीश्वरासी. त्रयमूर्ती वासच्या वृक्षासी. काय महिमा सांगे त्यासी भजन करता सिद्ध नोहे. ऐसे ऐकुनी समस्त ऋषी विनवती नारदासी. आचारावा विधी कैसी कवणे रीती भजावे. पूर्वी आम्ही एके दिवशी पुसले होते अथर्वासी.
त्याने सांगितले आम्हाशी अस्वस्थ सेवा एक रीती. तू नारद ब्रह्मऋषी समस्त धर्म ओळखीसी विस्तार करुणी आम्हासी विधिपूर्वक निरूपावे. नारद म्हणे मुनिवरा त्या व्रताची या विस्तारा सांगेन एक तत्परा विधान आसे ब्रह्मवचनी. आषाढ पौष चैत्रमासी आगस्त गुरु कृषी चंद्रबळ असते दिवशी करू नये आरंभ. त्या व्यतिरिक्त अनेक मासे बरवे पावया दिवशी प्रारंभ करावा उपवासी. सुभरच्युत होणिया भानु भैरवर्णेसी अंतरू नये अश्वस्थासी. मृगवरी संक्रांत दिवशी स्पर्शू नये परेसा. संधी रात्री रिक्त स्थिती पर्वणीसी व्याधी पतपती दुर्धनिधी वर्णती आहार समयी स्पर्शू नये. अनुत ऋत वेशी निंदा पाखंड वर्जेसी प्रतमोणी ओणी हरसी आरंभावे परियसा. सजल स्नान करुणी निर्मळ वस्त्र नेसोणी वृक्षाखाली जाऊणी गोमालया वृत्त करावे. स्वास्तिकादी शंकरशेषी घालावी रंगमाळा परेसी पंचवर्ण चूर्णेसी भरावे ते पद्यात. मागुती स्नान करोनी वस्त्रे नेसोणी गंगा यमुना कलश दोणी आणून ठेवणे पद्मावरी पूजा करावी कलशासी. पुण्य हवन कर्मासी संकल्प करावे विधीसी कर्मपुण्य आपले उच्चारावे. मग कलश घेऊनिया 7 वेळा उदक आणुनिया स्थानपन करावे जाणोणी अश्वस्थ वृक्षासी अवधाराय. पुनरपी करुनिया स्नान मग करावे वृक्षपूजन पुरुष सूक्त म्हणून पूजा करावी षडोपचारे. मणी ध्यानी विष्णुमूर्ती अष्टभुजा आहुत ख्याती शंखचक्र गदा वरहस्ती अभयहस्त असे दान. खड घोटक एकेकरी धनुष्य बाण सविस्तरी अष्टपूजी येणे परी द्यावा विष्णू नारायण. पितांबरी पांघरून सदा लक्ष्मी संधिदान ऐसे मूर्ती ध्याऊन पूजा करणे वृक्षासी. त्रिमूर्तीचे असे स्थान शिवशक्तीचे नाही दान समजता ते अवहोन षडोपचारे पूजावे. वस्त्रे अथवा सुतेसी वेष्टावे त्या वृक्षासी. पुनरपी संकल्पेसी प्रदक्षिणा कराव्या मानचा वाचा कर्णमेसी भक्तिपूर्वक भावेसी प्रदक्षिणा कराव्या हर्षी. पुरुषसूक्त म्हणून देखा अथवा सहस्रनामेसी कराव्या प्रदक्षिणा हरसी. अथवा कराव्या मान्येसी त्याचे फळ अमित असे. जैसे चाले जैसे स्त्री गर्भिणी उदक कुंभ घेऊणी तैसे मंदगतीनी प्रदक्षिणा कराव्या शुभ्रभावे. पदोपदी अश्वमेध पुण्य जोडे फळवेद प्रदक्षिणा समाप्त मध नमस्कार करावा. ब्राह्मणादी पापासी ब्राह्महत्यादी पापासी प्रायचित नाही परियसी प्रदक्षिणा द्विजलक्षी ब्रह्महत्या पापदाय. त्रिमूर्ती वसती जयास्थानी फल काय सांगू प्रदक्षिणी समस्त पाप होय दुनी सद्गुरु कल्पित पापदाय. नाना व्याधी हरती दोष प्रदक्षिणा करती होय सुरस कोटी ऋण जैसे जास परिहित परिसा. जन्म मृत्यू जरा जाती संसार भाग्य नाश होती ग्रह दोषे बाधो शक्ती. सहस्र प्रदक्षिणा केल्यावर पुण्यकर्म असे जासी त्याते फल होय भरवसी. मनोवाक्य कर्मासी एकावे करावे. चतुर्विध पुरुषार्थ देता होय अश्वत पुत्र काम होय त्वरित न करा अनुमान ऋषी हो. शनिवारी वृक्ष धरुणी जपावे मृत्युंजय मंत्राणी काळ मृत्यू जिंकोणी राहती नर अवधारा. त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्ण आयुष्य होती निस्थिती. शनी ग्रह न पीडिती प्रस्तावे अश्वस्थासी. शनी नाम घेऊणी उच्चारावे आपले जीवेनी प्रक्ष पिंगळ म्हणून कोकणस्थ कृष्ण म्हणावे. अंतकयम महारुद्री मंद शनीश्वर सौरादी जप करावा येणे परी शनी पीडा न होय. ऐसे दृढ करुण मना अश्वस्थ सेवता होय कामना. पुत्र कामन तक्षणा होय निरुप्ते अवधारा. अमौषा गुरुवारीसी अस्वस्थ छाया जळेसी स्नान करता नरासी ब्रह्महत्या पाप होय. अश्वस्थरी ब्राह्मणासी अन्न देता एकासी कोटी ब्राह्मणा परियसी भोजन दिले फळासे. अस्वस्थ तरी वैसोन एकदा मंत्र कराक्षण फळे होतील अनेक वेद पठन केलिया. न एकादा अश्वस्थासी स्थापना करी भक्तीसी
आपले पित्र 42 स्वर्गी स्थापी परियसा छेदिता आश्वस्त वक्षासी पाप परियसी पित्रासहित नरकासी जाय देखा तो नर अश्वस्त तळी बैसोण होम करिता महायज्ञ अक्षय सुकृत असे जाण पुत्र काम त्वरित होय ऐसा अश्वस्त महिमा नारदा प्रते सांगे ब्रह्मा ऐकोनी ऋषीस्तोमा तया नारदापासून नारद मुनी ऋषीश्वरासी प्रदक्षिणा धावेदशी हवन करावे शेषी अगमोक्त विधनपूर्वक हवनेच्या 10व्या अंशी ब्राह्मण भोजन करे हर्षी ब्रह्माचार्य हर्षीजी व्रत करावे आपण येणे परी आचारण मग करावे उद्यापन शक्य ते अनुसारण सदैव अश्वस्त वृक्ष करावा जो द्यावा ब्राह्मणासी विधीपूर्वक प्रियसी श्वेतोदणो समस्येसी ब्राह्मणा ते दान द्यावे वृक्षतळी तिळासी राशी करावी यथाशक्तीनसी श्वेतवस्त्र झाकोणी हर्षी सुक्षीन ब्राह्मणासी दान द्यावे ऐसे अश्वस्त विधान सांगे नारद ऋषीजना येणे पर्याचरण सकळाविष्ट लादले सद्गुरु म्हणती वांज सदिशी अश्वस्त महिमा हे ऐसी भावभक्ती जैसी त्या ते होय फलश्रुती आचार करी ओ येणे परी संशय अंतकरणी न धरी वृक्षासे भीमा तरी जेते अजम संगम जेते अमरजा संगम ते अमुचे स्थानी सेवा करी ओ मनोमणी होईल तुझे मनोकामना कन्यापुत्र तुझ होती ऐकोनी सद्गुरूचे वचन नमन करी ते अंजना विनवतसे कर जोडणी भक्तिभावे करुण्या आपण वांज वर्षेसाठी कैसे पुत्र आपले पोटी वाक्यासे तुमचे शेवटी म्हणून आपण अंगाकारिण सद्गुरुवाक्य म्हणजे कामधेनू ऐसी बोलती वेद पुराण आता नाही अनुमान करेन सेवा स्वामिया चाड नाही अस्वस्थासी निर्धार तुमचे बोलासी सेवा करीन तुमची ऐसी म्हणून चरणी लागली ऐसा निरोप घेऊन जाओनी वनिता ग्रामस्थानी षष्टकुलात नाहुनी सेवा करी अश्वस्थाची सद्गुरु निरोप जेणे परी तैसी सेवा करी नारी येणे परी 3 रात्री आराधले परियसा सद्गुरु सहित अश्वस्थाशी पूजा करते 3रे दिवशी स्वप्न झाले तेसी सांगेने एक जिते स्वप्नामध्ये विप्र एक येऊन देतो तिसी भाक काम्य झाले तुझे एक सांगेन एक करी म्हणे जाओनी गंगापुरात ते असे सद्गुरुनाथ प्रदक्षिणा करावो सात नमन करी भक्तीसी जे काय देतील तसे भक्षण करावो वेगेसी निर्धार धोरणी मनासी त्वरित जावे विप्र ऐसे देखून सुप्त सुशिप्तित सर्वची झाली जागृत कल्पवृक्ष असे अश्वस्त कल्पिले फळ त्वरित होय सेवा करुणी 4थ्या दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केले त्यावेळी हसवनिया श्री सद्गुरुमुनी फळ देती 30 दोणी भक्षण करीव संतोषिनी कास्मे झाले तुझे भोजन करीव तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्यापुत्र दिले तुते दिले आज परियसा पाराणे करुणी विधीसी मग बक्षावे त्या फलासी दान द्यावे ब्राह्मणासी जे का पूर्वी निरपले व्रत संपूर्ण करुणी केले दान ब्रह्मिणी तेची दिवशी अस्मस्थानी झाली होती विटाळसी मौन दिवस 3 वरी भोजन करी हिरवे हापरी श्वेत वस्त्र नेसरणारी कवनाकडे न पाहायची येणे परी 3 दिवशी क्रमिला नारीने परियसी सुहस्त होणी 4थ्या दिवशी आली सद्गुरु दर्शना पती समवेत येऊन पूजा करी एकाग्रमणी सद्गुरु म्हणती संतोषिनी पुत्रवती व्हावे तुम्ही नेसोन तेथे नेमुणी सद्गुरुशी आली आपल्या मंदिरासी ऋतू साधला 5व्या दिवशी म्हणून कन्या परियसा येणे परिते नारी झाली एका गोजोचरी ग्राम सकळा विस्मर करी नवल म्हणते दयाचे मनती पानवर वर्तले वांजेसी गर्भधारण झाले सोमनाथ विप्रबले करदसे आनंद 7वे मासी ओटीवरली अक्षय वाणे ओवाळती सद्गुरुशी विनोदावरी प्रती वाणे दावती कौतुके 8वे मासी तो ब्राह्मण करी समिंत विधान सद्गुरु निरूपे संतोषन देती वाणे ग्रामात अभिनव करती सकळजन म्हणती वांजेसी गर्भधारण
पांढरे केश म्हातारपण वाणेगिरी कौतुके एक म्हणती श्रीपाद श्री गुरुप्रसाद श्री नरसिंह सरस्वती भक्त वरद त्याचे सेवा करिता आनंद लादे चारी पुरुषार्थ त्रिमूर्तीचा अवतार झाला नरसिंह स्वामी सरस्वती नर भक्तजना मनोहर प्रगटला भूमंडळी ऐसे नाना परिदेखा स्तोत्र करी श्री गुरुनायका वाणे देत बालका अत्युल्लास त्याचे एवनीन मी सद्गुरुशी भक्त वत्सल परियेसी संतोषिनी विप्रवणिता करी साष्टांग धनवटा नाना परी स्तोत्र करिता विनवत से परियसा जय जया परमपुरुषा तूच ब्रह्मा विष्णू महेशा तुझे वाक्य झाले परिस सुवर्ण केलास माझा देह तू तारावया विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी त्रिमूर्ती तोच होसी अन्यथा नव्हे स्वामिया तुझी स्तुती करावयासी अशक्य आपले जिवेसी अपार तुझ्या महिमेसी नाही साम्य कृपा सिंधू एने परिस्तोत करुणी सद्गुरु चरण वंदुनी निरप गेली निरोपणी आपले ग्रहा परियसा ऐसे नवमास क्रमोणी प्रसूत झाले शुभदिनी समस्त ज्योतिषी येऊनी वर्तती जातकाते ज्योतिष म्हणती तेवेळी होईल कन्या मंदिरमळी अष्टपुत्रा वाढेल कुळी पुत्र पौत्री नांदेल एने परी ज्योतिषी जात ग वर्तिले परियसी सोमनाथ आनंदेसी दानधर्म करता झाला 10 दिवस क्रमोणी सुष्णात झाली दे भामिणी करिये बळकड होणी आली श्री सद्गुरु दर्शनासी बाळक अनुनी भक्तीसी ठेविले सद्गुरु चरणापासी नमन केले साष्टांगेसी एक भावे करुणिया आश्वासुनी सद्गुरुमूर्ती उठी बाळे पुत्रवती भोपरत संतोषती प्रेम भावे करुणिया उठोनी विनिवी सद्गुरुसी पुत्र नाही अमुचे गुसी सरस्वती आली घरासी बोल आपुला सांभाळावा ऐकुनी तेचे वचन सद्गुरु म्हणते हसवून नकरी म्हणे अनुमान तुझे पुत्र होईल म्हणून ते कुमारीसी कडिये घेतले प्रीतीसी सांगतात समजतासी ते कन्येचे लक्षण पुत्र होतील भोईस होईल आपण शतायुष्य पुत्र पौत्र नयनासी पाहिल आपण आहे वेळे होईल इसी ज्ञानेपती त्याते चारी वेद येती अष्ट ऐश्वर्य नांदती प्रख्यात होणी भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मता हिची ख्याती होईल भोवता समस्तेसी वंदती दक्षिण देशी महाराज होईल इचे दर्शन काज आणि पुत्र होईल तुझं म्हणून सद्गुरू बोलती एने परी सद्गुरुमूर्ती कन्या लक्षण सांगती विप्रवनिता विनयवृत्ती म्हणे पुत्र व्हावा मज सद्गुरु म्हणती तेसी पुत्र व्हावा तुझ कैसी योग्य पाहिजे वर्षे दिसी अथवा शतायुष्यू मूर्खपे ऐकोनी सद्गुरूच्या वचना विनवदसे अंगणा योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी पाहत पुत्र व्हावे भक्तवत्सल सद्गुरुमूर्ती वर देती तेने रीती संतोषुनी घरा जाती महानंद पंथीसी पुढे तीसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला 5 पुत्र तो धावला लाभला नामकरणी सद्गुरूचा कन्या लक्षण सद्गुरुमूर्ती निरुपले होते रती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तला यज्ञ करी तिचा पती प्रख्यात नाम दीक्षिती 4 राष्ट्र त्याची कती म्हणून सांगे सिद्ध मुनी 60 वर्षाची वांजेसी पुत्र झाला परियसी सिद्ध म्हणे नामधारकाची कृपा असे सद्गुरूची निर्धार ज्याचे म्हणी त्यासी वर देतात तक्षणी एक भावे या कारणे भक्ती करावी सद्गुरूची म्हणून सरस्वती गंगाधरो सांगे सद्गुरु चरित्र विस्तारू भज भजा रे सद्गुरु सकळाभीष्ट लाभे तुम्हा जो भजेल सद्गुरुशी एक भावे भक्तीसी त्याची दैन्य कायची जे जे मागाल ते सत्य श्री सद्गुरु भक्ती म्हणजे कामधेनू अंतकरणी नको अनुमानू जे जे इच्छित भक्तजनू समस्त देईल परियसी इति श्री गुरु चैत्र अमृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत पाख्याने सिद्ध नाम धारक संवादे वृद्ध वंद्यत्व संतान प्राप्त नाम 39 श्रद्धाय गौडा श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोते हो आपण हा अध्याय श्रवण करत असताना एका 60 वर्षाच्या वांद स्त्रीला सद्गुरूच्या कृपेने पुत्र झाला मुलगी झाली मुलगा झाला आणि त्याचा फार मोठा वेल विस्तार झाला
अशी कथा आपण आता ऐकली. तर सद्गुरूची आपल्यावरी अशीच कृपा होईल. सद्गुरूच्या कृपेने आपणही असेच सद्गुरूच्या कृपेने फळाल फुलाल, तुमचे पुत्र पौत्री अखंड त्यांना धनधान्य मिळेल, सर्वांची इच्छा पूर्ण होतील, सर्व स्वप्ने पूर्ण होतील. सद्गुरूच्या कृपेने आपल्याला जे जे मनामध्ये आहे इच्छित फळ मिळेल. या अध्यायाचं आपण श्रवण करा, मनन करा, चिंतन करा आणि हा अध्याय आपल्या खूप जवळच्या आप्तेष्ट लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांना यात श्रवण करण्याची त्यांना संधी द्या. आजची सेवा सद्गुरुचरणी अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.